आपल्या हॉटेलमध्ये जी ममम सेवा आहे त्याचं रजिस्ट्रेशनच का करायचं असं अनेक जणांनी प्रश्न विचारले, त्याचं उत्तर देतो. हा पुढचा व्हिडिओ आहे भाग. ममम सेवेचा मी व्हिडिओ काही पोस्ट करणार आहे, तुम्ही व्यवस्थित ऐका ते. गंमत अशी आहे की रत्नागिरी पोलिसांनी आम्हाला एक फॉर्म भरून घ्यायला सांगितलेलं आहे की बाळांची सिक्युरिटीसाठी, म्हणजे बाळ कुठल्या गाडीतून आलं आहे, कोणाचं बाळ आहे, काय आहे, ही ही सगळी माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. फक्त आमच्याकडे ती असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपल्याला, आणि पुन्हा एकदा सांगतो, जोपर्यंत तुम्ही फॉर्म पूर्ण भरून देत नाही तोपर्यंत तुमची बाळाची कुठलीही ऑर्डर म्हणजे ती स्वीकारलीच जाणार नाही. काही पालक जे आहेत किंवा काही पर्यटक आहेत ते म्हणाल की नाही, आम्हाला फक्त आम्ही माहिती देतो, म्हणजे फक्त बाळाचं नाव देतो, आडनाव देत नाही आम्ही, किंवा आम्ही पत्ता देणार नाही, किंवा आम्ही मोबाईल नंबरवर. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक थोडीशी शिस्त आम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे उद्या जर एखाद्याचं बाळाचं काही मिसिंग कंप्लेंट आली, आता देशभरात जगभरात बऱ्याच गोष्टी ऐकतोय, तर ते पोलिसांनी आम्हाला काहीतरी सांगितलेलं याचा अर्थ काहीतरी अर्थ असेल ना त्याला. तर जोपर्यंत तुम्ही ममम सेवेचा फॉर्म पूर्ण भरत नाही, 5 ते 6 गोष्टी ज्या दिल्या आहेत फॉर्ममध्ये, तोपर्यंत तुमची बाळाची ऑर्डर स्वीकारली जाणार नाही. कोणी किती रागावू दे, पण हे आणि तुमच्याच बाळाच्या सिक्युरिटीसाठी आम्ही हा विषय करतोय. त्याच्यामुळे आम्हाला पोलीस पण म्हणाले की तुम्ही कंपल्सरी हा विषय करा. कारण काही पर्यटक आहेत ना, तर इथे पण आल्यानंतर फॉर्म भरताना पण कचकच करते जाम, नाही एवढी माहिती कशाला द्यायची. असं कसं आहे, काही लोक असं आहेत की स्वतःच्या पण बाळाची फिकर नसते आणि दुसऱ्याच्या पण बाळाची अजिबात फिकर नसते. तर अशा लोकांना आम्ही सेवा देणं पूर्ण बंद केलं आहे. तुम्हाला जर हे बघा, जे जग करणार आहे ना ते तुम्हाला करायचं आहे. असा काही विषय नाही की तुमच्या एकट्याकडनंच आम्ही करून घेतोय. जर पहिले 600 लोकांनी फॉर्म भरलेला आहे, मी पुन्हा सांगतो, जर 600 पहिल्या बाळाच्या आईवडिलांनी फॉर्म भरलेला आहे, माहिती दिलेली आहे, तर तुम्हाला पण फॉर्म भरायला अडचण नसावी. आणि जर अडचण असेल तर तुमची ऑर्डर आम्ही स्वीकारली जाणार नाही आमच्याकडून. आणि त्याच्यासाठी क्षमस्व मी आधीच म्हणतोय, कारण कसं एका सिस्टीममध्ये आम्ही तो विषय जोडलेला आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, याच्यापुढे डायरेक्ट तुम्ही गाडी घेऊन आतमध्ये आलात आणि बोलला की आमच्या बाळासाठी दूध हवंय, मम्मम सेवा पण मिळणार नाही आणि दूध सेवा पण मिळणार नाही. कारण गंमत अशी आहे की हे दूध आदल्या दिवशी आम्हाला ऑर्डर द्यावी लागते. कारण कसं आहे, आमच्याकडनं जरी सेवा फ्री असली तरी आम्हाला जिथे ते दूध विकणारे आहेत त्या गावात काही ठिकाणी दूध मिळतं, गावठी दूध म्हणा किंवा पिशवीचं म्हणा, आम्ही सांगूनच देतो सगळ्या गोष्टी. या सगळ्या दुधाची ऑर्डर आम्हाला आगाऊ 1 दिवस अगोदर द्यावी लागते. आणि पुन्हा एकदा सांगतो, आम्ही हा निर्णय का घेतला, वय वर्ष 3 महिने ते 10 महिने. गंमत अशी आहे की 1 वर्षाच्या पुढचा 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष ह्यातली बाळं पण दूध मागायला लागली होती. आम्ही द्यायचो नाही असं नाही, तो काय मुद्दा नाही, काय भेदाचा मुद्दा नाही. पण गंमत अशी की त्यांना मग दूध दिल्यानंतर तांदूळांना कमी पडायला लागलं. त्याच्यामुळे आता आम्ही एक सिस्टीम पूर्ण चेंज केलेलं आहे. आता वर्ष 3 महिने ते 10 महिन्यामध्येच असलेल्या बाळांना दूध सेवाही मिळणार आहे आणि ममम सेवा मिळणार आहे. तर तुम्हाला आदल्या दिवशी कंपल्सरी बुकिंग करायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही सेवा नक्की दिली जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठलाही गैरसमज न करता अनेक पालकांनी, जवळपास 90 ते 95 पालकांनी आता आमच्याकडे नोंदणी करायला सुरुवात केलेली आहे. मी त्यांचे पूर्णपणे आभार मानतो आणि खूप पुन्हा एकदा आभार मानतो. तुम्ही आम्हाला खूप चांगलं सहकार्य करताय, गैरसमज न करून घेता. धन्यवाद, आभारी आहे.